वेगळा आहे, दोन विषय एकत्र आहेत, तेव्हा कुठून सुरुवात करावी असा मगाशीपासून मी विचार करतोय. आजचा विषय आहे समतेची चळवळ सांगणारा वारकरी संप्रदाय आणि आजचा महाराष्ट्र. आता आजचा महाराष्ट्र काय आहे आपण आता सर्वजण पाहतो आहोत. एक प्रचंड अस्वस्थतेच्या मुखावर आपण सर्वजण आज या ठिकाणी उभे आहोत. गावागावात शहराशहरामध्ये माणसाला माणसापासून वेगवेगळ्या कारणानं तोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कुठे जातीच्या नावानं तोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत, कुठे धर्माच्या नावानं तोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत, कुठे एकाच धर्मामधल्या वेगवेगळ्या गटांना आपल्या आपल्यापासून वेगळं तोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आणि अशा या ज्वालामुखीच्या तोंडावर आपण उभे असताना वारकरी संतांचा विचार नेमका काय या महाराष्ट्रामध्ये होता त्याच्यावर आपण चिंतन या ठिकाणी करणार आहोत. खरं तर या महाराष्ट्राला किती मोठी प्रबोधनाची परंपरा आहे ते आदरणीय दोन्ही महाराजांनी या ठिकाणी आपल्यासमोर मांडलेलं आहे. पण पुन्हा मला त्या ठिकाणी प्रश्न पडतो की विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज ही जी सगळी मोठी माणसं या महाराष्ट्रामध्ये जन्माला आली ती नेमकी महाराष्ट्रातच का जन्माला आली? की ज्यांनी संविधान आम्हाला द्यावं ते बाबासाहेब आंबेडकर या महाराष्ट्रातच का जन्माला यावेत? अत्यंत समतेची चळवळ राबवणारे आमचे शाहू महाराज या महाराष्ट्रातच का यावेत? 18 पगड जातींना बरोबर घेऊन एक स्वराज्य उभं करणारे छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्रातच का जन्माला यावेत? याचं कारण काय असेल तर या महाराष्ट्राच्या मातीची मशागत वारकरी संतांनी केलेली आहे. आणि म्हणून आज काय चाललंय आपण सर्व अनुभवतो आहोत. अशा कालखंडामध्ये संतांनी काय केलं हे आपण आज करायला पाहिजे. म्हणून आजचं काय चाललेलं आहे आपण सर्व अनुभवत असल्यामुळे त्याच्यावर न जास्त बोलता मी वारकरी संतांनी काय विचार आपल्याला दिला आणि तो विचारच आजच्या परिस्थितीवरचं शेवटचं उत्तर कसं आहे हे आपल्या समोर मांडणार आहे. किंबहुना वारकरी चळवळ जी निर्माण झाली तीच मुळात आत्ताच्या सारखीच परिस्थिती कदाचित त्यावेळेला निर्माण झाली असली पाहिजे. जातीवरून माणसाला तोडण्याचे, धर्मावरून माणसाला तोडण्याचे, वर्णावरून माणसाला तोडण्याचे प्रयत्न झाले आणि त्याच वेळेला संत श्रेष्ठ नामदेव महाराजांनी वेगवेगळ्या जातीतल्या 24 संतांना एकत्र करून पंढरपूरच्या वाळवंटामध्ये या वारकरी संप्रदायाची त्या ठिकाणी उभारणी केली. आणि या उभारणीचा पुढे परिणाम काय झाला? ज्या वेळेला जात, वर्ण, धर्म याचं त्या ठिकाणी स्तोम माजलं होतं, कर्मकांडाचं स्तोम माजलं होतं, माणसाला माणूस आपल्या कर्तव्यापासून कर्मकांडामुळे दूर जात होता, अशा कालखंडात नामदेव महाराजांनी ही उभारणी करायला सुरुवात केली. आणि त्याचा परिणाम 300-350 वर्षामध्ये काय झाला हे सांगताना आमचे तुकाराम महाराज म्हणतात, खेळ मांडियला वाळवंटी घाई नाचती वैष्णव भाई रे. तुकाराम महाराज सांगतात की पंढरपूरच्या वाळवंटामध्ये आम्ही हा खेळ मांडलेला आहे आणि या मांडलेल्या खेळाचा परिणाम काय दिसतोय? वर्णाच्या अनुषंगाने येणारी जात याचा अभिमान गळून पडला. वर्णाभिमान विसरली याती एकमेका लोटांगणे जाती. अगोदर कोणीतरी एकानंच गुरु व्हायचं आणि सर्वांनी त्याच्या पायावर लोटांगण घालायचं, अशा प्रकारची परंपरा असताना वारकरी संप्रदायाने ही परंपरा बाजूला ठेवली आणि एकमेका लोटांगणे जाती. अगोदर कुणाला आपल्या गुरुत्वाचा, आपल्या उच्चवर्णीयपणाचा अभिमान होता. तुकाराम महाराज सांगतात की आता पंढरीच्या लोका नाही अभिमान. पाया पडे जन एकमेकाला समतेच्या पातळीवर आणण्याची, समानतेची भूमिका मांडण्याची ही परंपरा वारकरी संप्रदायाने सुरू केली. आणि त्यावेळी सुद्धा आताच्या सारखंच आजही कर्मकांडाचं स्तोम माजवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याच्यासाठी वेगवेगळे बाबा बुवा कामाला लागलेले आहेत. त्यावेळेला सुद्धा असंच कर्मकांडाचं स्तोम माजलं असलं पाहिजे. आणि म्हणून सर्व कर्मकांडाला फाटा देण्याचं काम वारकरी संतांनी केलं. समतेच्या बाबतीत बोलायचं झालं तर 24 वेगवेगळ्या जातीतल्या संतांना नामदेव महाराजांनी एकत्र केलं आणि ही वारकरी संप्रदायाची उभारणी केली. आणि ही समता आणत असताना केवळ जाती आणली नाही तर ती जेंडरची सुद्धा आणलेली आहे. स्त्रियांना सुद्धा समान हक्क देण्याचं त्या ठिकाणी केलेलं आहे.
आज आम्हाला धर्माच्या त्या ठिकाणी मोठ्या गोष्टी सांगितल्या जात आहेत. आज आम्हाला धर्मयुद्ध करायला सांगितलं जात आहे. आमच्या तरुणांच्या हातामध्ये तलवारी देऊन त्यांनी युद्धासाठी सज्ज राहिलं पाहिजे, आपल्या तलवारी घासून ठेवल्या पाहिजेत, अशा प्रकारचे सांगणारे आमच्यासारखे महाराजच त्या ठिकाणी गावागावात फोपावू लागलेले आहेत. पण आमचे राजाभाऊ महाराज चोपदार, जे ज्ञानेश्वर महाराजांच्या दिंडीचे प्रमुख आहेत, ते फार धर्माची व्याख्या चांगली सांगतात आणि धर्मयुद्ध आपण केलं पाहिजे असं सांगतात. राजाभाऊ महाराज म्हणतात की होय, आपल्याला धर्मयुद्धाची परंपरा आहे, आपण धर्मयुद्ध केलं पाहिजे आणि धर्मासाठी आपण सज्ज राहिलं पाहिजे. कारण आपले 2 महाकाव्य आहेत, या 2 महाकाव्याला आपण काय म्हणतो? धर्मयुद्ध म्हणतो. किंबहुना आताच आमच्या महाराजांनी उल्लेख केला की ज्या गीतेचा, त्या गीतेमधला पहिला श्लोक आहे धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे. म्हणजे महाभारतातलं युद्ध कोणतं होतं? धर्मयुद्ध होतं. बरोबर की नाही? महाभारतातलं युद्ध कोणतं होतं? धर्मयुद्ध होतं. मग धर्मयुद्ध जर असेल तर त्या धर्मासाठी 2 वेगवेगळ्या प्रकारचे धर्म असले पाहिजेत. बरोबर की नाही? आणि महाभारताचं युद्ध काय होतं? धर्मयुद्ध होतं. मग महाभारतातलं युद्ध धर्मयुद्ध होतं, तिथे 2 धर्मामध्ये युद्ध झालं. मग कोणत्या कोणत्या 2 धर्मामध्ये युद्ध झालं? मुळात हे युद्ध कोणाकोणामध्ये झालं? धर्मयुद्ध कोणाकोणा झालं? कौरव आणि पांडवांच्या मध्ये झालं. 2 धर्मामध्ये युद्ध व्हायला पाहिजे. मग हे पांडव हे हिंदू होते आणि कौरव मुसलमान होते, ख्रिश्चन होते. कोण होते? मग हिंदूच होते. मग धर्मयुद्ध कशासाठी? कसं काय? रामायणाचे युद्ध कोणाकोणामध्ये झालं? रावण आणि राम आणि रावणामध्ये युद्ध झालं. मग इथे 2 धर्म पाहिजेत. राम कोण होते? हिंदू होते. रावण कोण होता? मुसलमान होता. मग हे धर्मयुद्ध कसं काय? आम्हाला धर्मयुद्ध करायला सांगितलेलं असं माणसं तोडण्यासाठी नाही. आम्हाला धर्मयुद्ध करायला सांगितलं तुकाराम महाराजांनी. सत्य तोची धर्म, सत्य हे कर्म, यावी न वर्म नाही तुझे. जे सत्य आहे तो खरा धर्म आहे. आणि तेच आमचे महात्मा फुले सुद्धा सांगतात की सत्य धर्माचे आधी घर. आणि म्हणून सत्याची आमचं युद्ध असलं पाहिजे. सत्य विरुद्ध असत्य आमचं युद्ध असलं पाहिजे. नीती विरुद्ध अनिती आमचं युद्ध असलं पाहिजे. की सत्य माणसाला माणसापासून जोडणारं आमचं युद्ध असलं पाहिजे. आणि हेच वारकरी संतांनी केलेलं आहे. समतेची चळवळ वारकरी संप्रदाय आहे. आणि म्हणून वारकरी संतांनी ज्या वेळेला माणसाला माणसापासून विखुरलेलं होतं, माणसाला माणसापासून भेदाभेद त्या ठिकाणी जातीवरून, धर्मावरून, पंथावरून केले जात होते, पण वारकरी संप्रदायाची ही 700 वर्ष इमारत उभी आहे. वारकरी संताची ही इमारत 700 वर्ष उभी आहे. आणि 700 वर्ष उभी असणारी ही इमारत कुणाच्या कृपेने उभी आहे? आमची बहिणाबाई सांगते, संत कृपा झाली इमारत फळाली. संतांच्या कृपेनं ही इमारत फळाला आलेली आहे. म्हणून 700 वर्ष या इमारतीमध्ये सर्व जातीचे, सर्व धर्माचे, सर्व पंथाचे, सर्व प्रांताचे आणि सर्व पक्षाचे लोक गुण्यागोविंदानं नांदतात. वारकरी संप्रदाय एका जातीचा आहे का? नाही. वारकरी संप्रदाय एका जातीचा नाही. किंबहुना वारकरी संप्रदायामध्ये कोणत्या कोणत्या जातीचे संत होऊन गेले याची यादी श्यामसुंदर महाराजाला विचारायची गरज नाही. ती यादी तुकाराम महाराजांनी एका अभंगामध्ये दिली आहे. काय म्हणतात तुकाराम महाराज? ऊंच नीच काही नेने भगवंत, तिष्ठे भाव भक्त देखून या. आणि मग या अभंगामधल्या 3ऱ्या चरणामधला पहिला संत आहे चरमरंगू लागे रोहिदासा संगे कबीराच्या मागे सेलेविनी. 4थ्या चरणातला पहिला संत तर अजून भारी आहे. कोण? सज्जन कसाया विकू लागे मास, माळ्या सावत्यास खुरपू लागे. आम्ही मांस खात नाही, आम्ही वारकरी आहेत, आम्ही मांस खात नाही, आम्ही एकादशी धरतो. मी इथे येणार आहे असं कळल्याबरोबर आजचा दिवस हा एकादशीचा दिवस आहे असं आमच्या डॉक्टर साहेबांच्या वडिलांच्या लक्षात आलं आणि त्यांनी सांगितलं की महाराजांच्या आज फराळाची व्यवस्था केली पाहिजे. म्हणजे आम्ही एकादशी धरतो, आम्ही मांस खात नाही, पण कुणीतरी मांस खातं म्हणून त्याचा द्वेष करावा हे सुद्धा आम्हाला वारकरी संप्रदाय शिकवत नाही. पण एकीकडे आम्हाला सांगितलं जातं एक है तो सेफ है आणि दुसरीकडे
ये खायतो सेफाईचे नारे संपतात न संपतात तोच. आमच्या कल्याणमध्ये खालच्या घरामध्ये कुणीतरी मांस शिजवलं म्हणून वरच्या घरातले एकच सेफ सांगणारी माणसं येतात आणि खालच्या लोकाला मारतात. हा वारकरी विचार नाही. मग वारकरी विचार कोणता आहे की सर्वांना तुम्ही बरोबर घेऊन चाललं पाहिजे. म्हणून वारकरी संप्रदाय कुठला आहे का जातीचा नाही. ऊंच नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्त देखोन या. सज्जन कसाया विकू लागे मास माळ्या सावत्यास खुरपू लागे. एक काम केलं, सर्व जातीच्या संतांना बरोबर घेतलं आणि त्यांना कर्मकांडातून बाहेर काढलं. इथे म्हटले नाहीत की नरहरी सोनारा यांचे दागिने भगवंत घडून देत होता, सावता माळ्याचं शेत खुरपून देत होता, असं नाही म्हटलं. मग काय म्हटलं? खुरपू लागे, घडवू लागे, ओढू लागे. म्हणजे हा कुठला काळ येतो? वर्तमान काळ. याच्यामध्ये आमच्या संतांनी सांगितलं तुम्ही जर तुमचं काम करत असाल तर भगवंत तुमच्या बरोबर आहे. तुम्ही जर मंदिरात जाऊन बसलात आणि सावता महाराजांना जर सांगितलं असतं बाबा पंढरनाथा पांडुरंगा मी तुझ्या मंदिरामध्ये भजन करतो, तो माझं शेत खुरपून दे, भगवंत खुरपून देत नाही. किंबहुना आमचा वारकरी संप्रदाय सांगतो तुम्हाला मंदिरात नाही जाता आलं तरी चालेल, पण तुम्ही तुमचं कर्तव्य केलं पाहिजे. आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो शेतकऱ्यानं शेती करणं ही भगवंताची पूजा आहे. शेतकऱ्यानं शेती करणं ही भगवंताची पूजा आहे. सर शिक्षकाने विद्यार्थ्यांना शिकवणं ही भगवंताची पूजा आहे. आणि डॉक्टर साहेब डॉक्टराने योग्य दरात. आता हे म्हणावं लागायले का? कारण ताप आला म्हणून जर माणूस ॲडमिट झाला ना तर बिल बघून अटॅक येऊन मारायला. म्हणून डॉक्टराने योग्य दरात उपचार करणं ही भगवंताची पूजा आहे. आता तुम्हाला सांगतो आपल्या कर्तव्याकडे घेऊन जाणारा कसा संप्रदाय. आता आम्ही पंढरीच्या वारीला जातो. आपल्या या जिल्ह्यातून सुद्धा किमान 1 लाख रुपये लाख लोक जात असतील. मी मुंबईमध्ये राहतो. मुंबईतले लोकसुद्धा 1-1.5 लाख रुपये पंढरीला पांडुरंगाला जात असतील. पण पंढरपूर पासून केवळ 36 किलोमीटर अंतर आहे. भगवंताचे लाडके भक्त आहेत आणि एकदाही पंढरपूरला गेले नाहीत. कोण? सावता महाराज. बघा आम्ही पंढरपूरला जातो. आता सगळेच पंढरपूरला जाणारे पण काही सगळेच एका उद्देशाने जात नाहीत. प्रत्येकाचा उद्देश वेगळा वेगळा असते. आमचा पकवाजा जाणार असेल तर तो वाजवण्यासाठी जाईल, गाणारा जाणार असेल तर गाण्यासाठी जाईल. काही लोक पकवाजे वाजवण्यासाठी पण जात नाहीत, गाण्यासाठी पण जात नाहीत. म्हणजे तुकाराम महाराज सांगतात की पंढरपूरला कसं गेलं पाहिजे? गात जागा आणि प्रेम मागा विठ्ठला. गात जा आणि पांडुरंगाला काय मागा? प्रेम मागा विठ्ठला. पण काही लोक गात जागा नाही, खात जागा. पण त्याच्यामधला अजूनही एक घटक आहे. तो गातही नाही, तो खातही नाही, तो वाजवतही नाही, फक्त तो त्या दिंडीबरोबर चालतो. आणि अलीकडे त्या पुण्यापासून त्या दिवे घाटापर्यंत हा संप्रदाय फार वाढलेला आहे. ते संप्रदाय आमच्यासारखं धोतर बितर घालत नाही, आमच्यासारखं पेटा टोपी पिपी घालत नाही. ते इथवर एक आलेली पॅन्ट आहे, तिला काहीतरी म्हणतात, ती पॅन्ट वर टी-शर्ट घालायचं आणि ते दिंडीबरोबर चालायचं नाही. 1 किलोमीटर मागे चालायचं, नाही ते 1 किलोमीटर पुढे चालायचं आणि पुन्हा जाताना चौकशी करायची. हे गाव कोणतं असेल, इथला सरपंच कोण असेल, ते कोणत्या पक्षाचा असेल. हे लोक आताच होते असं नाही. सावता महाराजांच्या काळात सुद्धा अशा प्रकारचे लोक होते. सावता महाराजांच्या काळात सुद्धा अशा प्रकारचे लोक होते. दिंडी 2 दिवसावर आलेली आहे आणि सावता महाराजांच्या जवळ मळ्याजवळून दिंडी चाललेली आहे. मळ्याजवळून दिंडी चालत असताना हे चौकशी संप्रदायाचे लोक म्हणाले अरे हे सावता महाराज दिसतात ना. ते म्हणले हो. मग सावता महाराज जर हे दिसतात तर मग परवा आषाढी एकादशी असताना हे इथं काय करायला लागलेत, हे इथं पाणी कसं द्यायला लागलेत. त्यावेळेला त्याला लोक म्हणले चला आपणच जाऊन त्यांना विचारू. आणि मग 2-3 जण गेले आणि सावता महाराजाला विचारले महाराज तुम्ही सावता महाराज ना. ते म्हणले हो. अहो आताच अभंग तुमचा आमच्या दिंडीमध्ये म्हटला. ते म्हणले छान आहे धन्यवाद. मग महाराज परवा आषाढी एकादशी आहे आणि तुम्ही मात्र इथं मोठीनं पाणी द्यायला लागलात तर तुम्हाला आषाढीला यायचं नाही का? आमदार साहेब त्यावेळेला सावता महाराजांनी दिलेलं उत्तर फार महत्त्वाचं आहे. सावता महाराज म्हणाले मी तुमच्याबरोबर दिंडीला आलो असतो, पण मी तुमच्याबरोबर दिंडीला आलो तर माझ्या शेतातला कांदा, माझ्या शेतातला मुळा आणि माझ्या शेतातली भाजी सुकून जाईल. आणि आज माझ्यासाठी विठाई जर कोण असेल तर कोण आहे? कांदा मुळा भाजी
कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी. आज माझ्यासाठी विठाई हा माझी मिरची आहे. लसूण मिरची कोथिंबिरी, अवघा झाला माझा हरी. म्हणजे आपल्या कामाला पूजा मानणारा वारकरी संप्रदाय आहे. म्हणून वारकरी संप्रदाय सर्व जातीचा आहे. आता मी वारकरी संप्रदाय सर्व जातीचा समता सांगतो आहे. सर्व जातीचा आहे म्हणलं की चासकर साहेब कुणाला टेन्शन येत नाही. पण माझं पुढचं वाक्य असतं की वारकरी संप्रदाय सर्व धर्माचा आहे. मी वारकरी संप्रदाय सर्व धर्माचा आहे म्हटलं की काही लोकांच्या कपाळावर डिवायडर उभे राहतात. डिवायडर म्हणजे आट्या, सर्व धर्माचा कसं काय. आणि मग त्यांना सांगावं लागतं की वारकरी संप्रदायामध्ये आत्तापर्यंत 42 मुसलमान संत होऊन गेलेले आहेत. आणि त्यात सुद्धा तुकाराम महाराजांच्या अगोदरच्या कालखंडात येऊन गेलेल्या काही संतांची यादी तुकाराम महाराजांनी एका अभंगामध्ये दिलेली आहे. कोणता अभंग आहे? पवित्र ती कोळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. आणि त्याच्यामधल्या पुढच्या काही ओळीमध्ये सांगतात, कबीर मोमीन लतिफा मुसलमान, सेना नावी जाण विष्णुदास. कबीर आहे, मोमीन आहे, लतिफा आहे, सेना नावी आहे. हे सगळे वारकरी संप्रदायाचे घटक आहेत. मुस्लिम असून वारकरी आहेत. शेख मोहम्मदाचे अभंग तर आम्ही अनेक आमच्या कीर्तनामध्ये भजनामध्ये म्हणत असतो. आणि मराठीमध्ये अभंग आहेत शेख मोहम्मदाचे, तुमच्याच जिल्ह्यामधले आहेत. अलीकडेच मी जाऊन श्रीगोंद्याला जाऊन त्यांना नमस्कार करून आलो. काय शेख मोहम्मद लिहितात? शेख मोहम्मद आमचं वारकऱ्यांचं जीवन तर पक्क लिहितात. काय म्हणतात? कधी खाये तू परोटी, कधी राहे अर्धपोटी, कधी सज्जनांचा संग, कधी दुर्जनांची भेटी. दुसरा ऐका अभंग आहे महाराजांचा, काटे केतकीच्या झाडा, आत फुलला केवडा. तुम्ही जीवनाची वाटचाल करत असताना प्रत्येक वेळेला तुम्हाला आवश्यक आहे तसंच वातावरण असेल असं नाही. तर कधी कधी तुमच्या वाट्यामध्ये काटे सुद्धा अंथरलेले असतात. पण त्या काट्याला घाबरून जर तुम्ही वाटचाल तुमची थांबवली तर तुम्ही प्रगतीकडे जाऊ शकणार नाही. पण ते काटे तुडवत जर पुढे गेलात तर आत फुलला केवडा, केवड्याचा सुगंध तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकतो. हे कोण सांगतंय? शेख मोहम्मद. आणि शेख मोहम्मद छाती ठोकपणे सांगतात, शेख मोहम्मद आविंद त्याचे हृदयी गोविंद. म्हणजे धार्मिक एकोप्याचा केवढा मोठा संदेश हे शेख मोहम्मद आणि वारकरी संप्रदाय आम्हाला देतो. तुम्ही म्हणाल महाराज ते आम्हाला तसलं जुनं काही सांगू नका. आज प्रत्येक मुसलमान हा दरोडेखोर असतो, प्रत्येक मुसलमान हा बॉम्बस्फोट करणारा असतो, प्रत्येक मुसलमान हा अतिरेकी असतो, प्रत्येक मुसलमान हा कुठला ना कुठला जिहाद करणारा असतो. अशा प्रकारचं ज्ञान आम्हाला व्हॉट्सअप इंडस्ट्रीच्या माध्यमातून, युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून मिळत असताना, एवढा विद्वेषाचा वनवा पेटलेला असताना, या विद्वेषाच्या वातावरणात आज एक तरी मुसलमान आहे का की जो खांद्यावर विना घेतो आणि तुम्ही सांगता तो वारकरी संप्रदायाचा विचार सांगतो? असा एक तरी मुसलमान आज आहे का? असा प्रश्न तुमच्यापैकी काही लोकांच्या मनात पडला असेल. तो प्रश्न आमच्या भोर महाराजांना, उघडे महाराजांना पडला नसेल. कारण आजही 22 मुसलमान कीर्तनकार आहेत. त्यातले एक तुमच्या जवळच असणारा निफाडचे आहेत. नाव आहे जलाल महाराज सय्यद. जलाल महाराज सय्यद एक प्रश्न विचारतात आणि त्याच्यातून लोकांना उत्तर विचारतात. जलाल महाराज म्हणतात की मंदिर बांधलं. कुणी बांधलं? भगवंत वरून आला आणि पटापटा पटापटा मंदिर भगवंताने बांधलं आणि निघून गेला. कुणी बांधलं मंदिर? माणसानं बांधलं. मशीद कुणी बांधली? अल्लावरून आले आणि अल्लाह पटकन म्हणाले की मशीद तयार झाली पाहिजे आणि मशीद तयार झाली. मशीद कुणी बांधली? माणसाने की अल्लाने? माणसाने. म्हणजे मंदिर आणि मशीद या ज्या कलाकृती आहेत, या ज्या वास्तू आहेत, त्या कुणी निर्माण केल्या? माणसाने. माणसाने बांधलेली मशीद माणसाने पाडली म्हणून माणसाला राग येत असेल, तर माणसाने बांधलेलं मंदिर माणसाने पाडलं म्हणून माणसाला जर राग येत असेल, तर जलाल महाराज सांगतात सर्वांची श्रद्धा आहे ते की आपल्या हिंदू धर्मामध्ये आपला हा देह जो बनवलाय तो कोणी बनवलाय? देवाने बनवलाय. आणि इस्लाममध्ये कोणी बनवलाय? अल्लाने बनवलाय. म्हणजे ही कलाकृती कोणाची आहे? इस्लाममध्ये अल्लाची आहे आणि हिंदूमध्ये देवाची आहे. मग माणसानं बांधलेलं मंदिर माणसानं पाडल्यास माणसाला राग येत असेल, तर देवाने बनवलेली ही मूर्ती जर तुम्ही पाडली तर देवाला राग नाही का येणार?
आणि म्हणून कुणाचाही द्वेष करू नका, कोणालाही मारू नका असा सांगणारा संदेश आमचे जलाल महाराज सय्यद देत आहेत. आमचे छत्रपती संभाजीनगरचे हे कीर्तनकार तर आयुष्यभर कीर्तन करत राहिले आणि कीर्तन करत करत असतानाच त्यांनी देह ठेवला. त्यांचं नाव आहे ताजुद्दीन महाराज शेख. आणि फक्त पुरुष नाही बरं का, आमच्या बारामती जवळच्या एक पडला नव्हता. आम्ही असं नाही म्हणालो की वारकरी आमच्या जैतून ब्याका होत्या, आता आम्ही त्यांना वेद मंत्राच्या घोषामध्ये अंत्यसंस्कार करणार. आमदार साहेब, आम्ही हट्ट नाही धरला. आमच्या जैतून ब्याकाची दिन जे काही त्यांचे आश्रम आहेत, त्यांच्या ज्या शाळा आहेत, त्यांचे जे सेवा उपक्रम आहेत, ते सेवा उपक्रम हे सेवा म्हणून नाही केले. आमचे तुकाराम महाराज सांगतात, पुन्हा कोणाला अधिकार आहे? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, चांडाळा हे अधिकार बाळे, नारी, नर आदी करोनी वेशाही. म्हणजे वेशेला सुद्धा संतपद देण्याचं औदार्य हा वारकरी संप्रदाय दाखवतो. आणि हा असणारा वारकरी संप्रदायाचा 5वा वेद असणारा गाथा सरकारी खर्चानं प्रसिद्ध करून कमी किमतीत लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम कोणी केलं असेल तर ते ग्रँट अलेक्झांडरने केलेलं आहे. आजही आपलं सरकार अर्थसंकल्पामध्ये संत साहित्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी काही रक्कम राखून ठेवते. आजही आमचं सरकार तुकाराम महाराजांची गाथा, ज्ञानेश्वरी हे काही ग्रंथ आपल्या चरणी रोडच्या सरकारी प्रेसमध्ये छापतात आणि कमी किमतीत उपलब्ध करून देतात. म्हणजे आमचा तुकाराम महाराजांचा गाथा जर आम्ही देहूला घेतला, जर पंढरपूरला घेतला, जर आळंदीमध्ये घेतला तर त्याची किंमत किमान 450 ते 500 रुपये असते. तोच गाथा जर आम्ही चरणी रोडच्या सरकारी प्रेसमध्ये घेतला तर तो आम्हाला 100 रुपयामध्ये मिळतो. कमी किमतीमध्ये लोकाला गाथा उपलब्ध व्हावा यासाठी सरकारी अनुदान देणारा आताची आपली परंपरा असली तरी ही परंपरा आताच्या सरकारनं सुरू केलेली नाही, तर ही पद्धत इंग्रज सरकारने सुरू केली. कोण आहेत अलेक्झांडर? अलेक्झांडर हे मुंबई विद्यापीठाचे पहिले कुलगुरू आणि अलेक्झांडर हे द्विभाषिक राज्याचे राज्यपाल, गव्हर्नर. बरं मला सांगा, इंग्रज आपल्या देशामध्ये आले, काय म्हणाले? व्यापारी म्हणाले. इंग्रज आपल्या देशामध्ये व्यापारी म्हणाले. इथल्या संस्कृतीचा अभ्यास केला, इथल्या मातीचा अभ्यास केला, इथल्या ग्रंथाचा अभ्यास केला, इथल्या साहित्याचा अभ्यास केला आणि जे जे चांगलं आहे ते इंग्रजाने आपल्या इथलं स्वीकारलं आणि त्यांच्याही काही गोष्टी इंग्रजांनी आपल्याला दिल्यात. इंग्रजांनी असं काही नाही की फक्त आपलंच घेतले, ते त्यांच्याही गोष्टी आपल्याला इंग्रजांनी दिल्यात. काही इंग्रजांनी गोष्टी दिल्यात? आपल्यामध्ये 2 गोष्टी दिसणाऱ्या प्रचंड महत्त्वाच्या इंग्रजांनी आपल्याला दिल्यात. कोणत्या? हॅपी बर्थडे टू यू, हे कोणी दिलंय? इंग्रजांनी दिलेलं आहे. आणि आणखीन एक मोठा सण आपल्याला दिलाय, कोणता? 31 आणि हॅपी बर्थडे डे आपल्याला दिलं आणि आपला गाथेचा गीतेचा अभ्यास इंग्रजांनी केला. ग्रँट अलेक्झांडर शिक्षणतज्ञ, वैचारिक, विचारवंत, साहित्यिक आणि या भारतामध्ये आल्यानंतर, मुंबईमध्ये राहिल्यानंतर वेगवेगळ्या संत साहित्याचा अभ्यास करू लागले. म्हणजे आमच्या बसवेश्वरांचं कानडीमधलं एखादं वचन वाचायचं असेल तर ज्याला कानडी येतं आणि ज्याला इंग्रजी येतं त्याला बसवायचं, त्याला कानडीमध्ये वाचायला सांगायचं आणि इंग्रजीमध्ये समजून घ्यायचं. आमचा रविदास महाराज, काय रविदास महाराजांची सुद्धा दुहे आहेत. आज जी जाती व्यवस्था चालते ना, जी जाती व्यवस्था चालू आहे ना, त्या जाती व्यवस्थेबद्दल बोलताना रविदास तर महाराज म्हणतात की जाती जाती में जात है. एका वाक्यामध्ये 3 वेळा जातीचं म्हणतात. जाती जाती में जात है, जैसे केत के पात, रैदास मनुष्य जुडना सखे, जब तक जाती न जात. म्हणजे कशी जात? जाती जाती में जात है. आणि कसं? जैसे केत के पात. केत म्हणजे केळीचा खांब, बुड. त्या केळीच्या खांबावरचं एक 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 आवरण काढत गेलो तर शेवट होतो, पण मध्ये काहीच हाताला लागत नाही. तसं आपल्यामध्ये सुद्धा जाती आहेत आणि जातीत जाती आहेत. बरोबर की नाही? एखादी जर जात असेल तर पुन्हा त्याच्या पोटजाती 5-50 असतात. म्हणजे जोपर्यंत या जाती आहेत तोपर्यंत मला माणसाला माणूस म्हणून जोडता येणार नाही, अशी खंत आमचे रैदास महाराज त्या ठिकाणी व्यक्त करतात. तो अभंग जर समजून घ्यायचा असेल, तो दोहा जर समजून घ्यायचा असेल तर ज्याला इंग्रजी येतं आणि ज्याला हिंदी येतं त्याला अलेक्झांडरने बसवावं आणि तो गाथा तो दोहा समजून घ्यावा. अशा वेगवेगळ्या साहित्यिकांची, संतांची, महापुरुषांची वचनं वाचत असताना महाराष्ट्रातल्या साहित्याकडे ते आले आणि महाराष्ट्रामधल्या साहित्यामध्ये आले असताना तुकाराम महाराजांची गाथा अलेक्झांडरच्या हातामध्ये पडली आणि अलेक्झांडर मग तुकाराम महाराजांची गाथा वाचू लागले.
ती गाथा वाचत असताना त्यांच्या वाचनामध्ये एक अभंग आला. काय अभंग होता? तो अभंग होता असा की श्यामसुंदर महाराज कितीही अमरावतीहून उदगीरवरून संगमनेर कितीही धावत पळत आले आणि कितीही चांगलं प्रवचन कीर्तन केलं तरी त्यांना संत म्हणता येत नाही. काय म्हणले तुकाराम महाराज? नव्हती ते संत करिता कीर्तन, सांगता पुराण नव्हती संत, कीर्तन करणारा संत नाही, पुराण सांगणारा संत नाही. मग तुकाराम महाराजाला विचारा, महाराज कीर्तन सांगणारा संत नाही, पुराण सांगणारा संत नाही, मग भगवे कपडे घालतात त्याला तरी संत म्हणावं लागेल ना? तुकाराम महाराज हसले, म्हणले भगवे कपडे घालणारा संत नाही असं नाही, पण कुणीतरी भगवे कपडे घातले आणि मला संत म्हणायला लागला तर तुकाराम महाराज म्हणले फक्त भगवे कपडे घातलेत म्हणून जर संत म्हणायचं ठरलं तर गावातल्या सगळ्या कुत्र्यांना संत म्हणावं लागेल. का? कारण कुत्र्याचा रंग कसा असतो? भगवे तरी स्वान सहज वेस त्याचा, तेथे अनुभवाचा काय पंथ. पण तुम्हाला सांगतो, हे जे बोगस संत असतात ना त्यांचे प्रचारक लय भारी असतात. बोगस संत असतात ना त्यांचे प्रचारक लय भारी असतात. आणि जेवढा मोठा बोगस बाबा असेल, जेवढा मोठा बोगस बाबा असेल तेवढे मोठे त्याचे शिष्य असतात. आणि हे काही तुम्हाला मी आता सांगायची गरज नाही, तुम्ही नाशिकच्या जवळचे आहेत. त्याच्यामुळं नाशिकमधला कोणता बाबा किती मोठा होता आणि त्या बाबाचे किती मोठ्या मोठ्या शिष्यांच्या बरोबर फोटो येत आहेत त्याच्याबद्दल मला आता काही फार बोलायचं नाही. कसे येतात हे? चांगल्या गोष्टीचा मला प्रचार करावा लागतो का? आता आमचे 2 महाराज या ठिकाणी बसलेत. महाराज आपल्याला एकदा तरी पत्र येते का हो? कळवण्याचा आनंद होत आहे की संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची दिंडी ज्येष्ठवद्य अष्टमीला निघणार आहे, संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांची दिंडी ज्येष्ठवद्य सप्तमीला निघणार आहे. कुठेतरी प्रचार होतो का? नाही. पण ह्या बोगस संतांचे प्रचारक आमचे बाबा एवढे श्रेष्ठ आहेत की 6 महिने गुहेत राहतात आणि 1च महिना बाहेर येतात. आमचे बाबा 6 महिने गुहेत राहतात आणि 1च महिना बाहेर येतात. आणि ज्यांचं भाग्य थोर आहे त्यांना दर्शन मिळतं. कुणाला मिळतं? ज्यांचं भाग्य थोर आहे त्यांना दर्शन मिळतं. मग आपल्याला लई जोर असतो कशाचा थोर व्हायचा. मग आपण म्हणतो ते जरा तुमच्या बाबांची ओळख आहे, ते जरा माझ्या दर्शनाची काहीतरी व्यवस्था करा ना, काहीतरी जर बघा. म्हणजे आमदार साहेब कुठं वशिला लावते लोक. आता मी पत्रकार होतो म्हणून मला थोडीफार इकडे तिकडे ओळख आहे. दर आषाढी एकादशीला मला 2-4 फोन असतात, महाराज आले का पंढरपूरला? हो. तुमचे पंढरपूर संस्थांची ओळख काय वाटते? मी म्हणलं हो. मग आम्हाला मध्ये घुसवा की. कुठं? दर्शनाला. म्हणजे ह्यांना दर्शनाला सुद्धा वशिला लागतो. तसं हे म्हणतात महाराज वा काय मार्गदर्शन. एक शिवपुराणकार येत आहेत, शिवपुराणकार. आणि ते आमच्या माता भगिनीला सांगतात की तुम्हाला जर काही टेन्शन असेल ना, काही बाकीचे प्रयत्न करू नका, नोकरी करू नका, व्यवसाय करू नका, धंदा करू नका, काय करू नका, 1 लोटा जल आणि सर्व समस्या का पर्ची काढते वगैरे, लगेच तुमचं नाव सांगते, तुमचं गाव सांगते. काय नाव त्याचं? पागेश्वरधाम. ते आमच्या पुण्यामध्ये आलं आणि पुण्यामध्ये येऊन त्यानं काय म्हटलं? तुकाराम महाराज की बाजूला उभा राहून बघत होता. एवढा अपमान केला असताना सुद्धा वारकरी संप्रदायामधल्या एकाही माणसाला त्याचा निषेध करावासा वाटला नाही. ही खरी खेदाची गोष्ट आहे. आणि याच्यावरून आजचा वारकरी संप्रदाय कुठं चाललाय हे आपल्या लक्षात येत आहे. पुढे तो तरी असं का म्हटला? तो काय की 4 लाख रुपये द्या आणि मी तुम्हाला दर्शन देतो, तर घेऊ का त्यांचं दर्शन? तुकाराम महाराज म्हणले वा आणि देव तेथेची जाणावा. रंजल्या गांजल्यांची सेवा करणारा हा खरा साधू आहे. हे कोण वाचतंय? अलेक्झांडरला वाटलं अरे गोरगरिबांची सेवा करण्याचा संदेश देणारा हा जगामधला एकमेव संत विचारवंत आहे. हा विचार घराघरात पोचला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी तुकारामाची गाथा सर्व वाचायला सुरुवात केली. ते सगळे संदर्भ सांगणार नाही. शेतकऱ्यांना काय मार्गदर्शन केलं आहे, महिलांना काय मार्गदर्शन केलं आहे, विद्यार्थ्यांना काय मार्गदर्शन केलं आहे हे त्याला कळलं. आणि म्हणून लोकांची सुधारणा व्हायची असेल तर गाथा लोकांच्या हातात पोहोचला पाहिजे. म्हणून 1868 सालच्या इंग्रज सरकारच्या अर्थसंकल्पामध्ये तुकाराम महाराजांची गाथा प्रसिद्ध करण्यासाठी 24,000 रुपये आरक्षित केलेले होते. तुम्ही म्हणाल महाराज 24,000 काय यायले? कधी वाटते तुम्हाला? आत्ता. पण हा प्रसंग कधीचा आहे? 150 वर्षापूर्वीचा. 150 वर्षापूर्वी कदाचित त्यावेळेला सोनं 1-2 रुपये तोळा असेल. आज ते 1.5 लाख रुपये तोळा आहे. मग त्याच्या हिशोबात जर आपण त्या 24,000ची किंमत काढली तर किमान 100 कोटी होईल की नाही? एवढे पैसे करून तुकाराम महाराजांची गाथा ज्या अर्थी अलेक्झांडर प्रसिद्ध करतात त्याच अर्थी तुकाराम महाराजांचा विचाराचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम, वारकरी संप्रदायाच्या विचाराचं प्रचार आणि प्रसार करण्याचं काम
हे ख्रिश्चन माणसांनी सुद्धा केलं होतं. म्हणून वारकरी संप्रदाय कुठल्या एका जातीचा नाही, कुठल्या एका धर्माचा नाही, कुठल्या एका पंथाचा नाही. सगळ्या पंथाचे लोक वारकरी संप्रदायामध्ये आहेत. अगदी पूर्वी हिंदू धर्मामधल्याच 2 पंथामध्ये खूप वाद होत होते, शैव आणि वैष्णव. पण तो वाद सुद्धा आमच्या संतांनी मिटून टाकला आणि सांगितलं, हरिहरा भेद नाही नका करू वाद, एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई. असं सामाजिक ऐक्य साधण्याचा समतेचा मंत्र हा आमच्या संतांनी दिलेला आहे. म्हणून वारकरी संप्रदाय समतेचा विचार सांगणार आहे. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 14 पासून 17 पर्यंत जे वेगवेगळ्या प्रकारच्या इक्वॅलिटी सांगितलेल्या आहेत, त्या इक्वॅलिटीचे सर्व संदर्भ आपल्याला वारकरी संतांच्या साहित्यामध्ये मिळतात. जसा सर्व जाती धर्मांना समतेचा हक्क दिलेला आहे वारकरी संतांनी, तसं आमच्या महिलांना सुद्धा समानतेने वागवण्याची शिकवण वारकरी संतांनी दिली आहे. आता तुम्हाला आरक्षण मिळालं, बरोबर की नाही? आरक्षण मिळालं किती टक्के? किती टक्के आरक्षण? आता 50%, बरोबर की नाही साहेब? 50% आरक्षण दिल्यामुळं आता महिलांना त्या ठिकाणी निवडून येता येते. पण खरं सांगायचं, महिलांना 50% आरक्षण दिल्यामुळे निवडून येण्याची, नेतृत्व करण्याची कायद्यानं संधी दिली. पण खरंच आम्ही त्यांना काम करू देतो का? समजा मी माझ्या गावचा सरपंच आता झालो, निवडून आलो, मी सरपंच झालो आणि त्याच्यानंतर 5 वर्ष झाली आणि 5 वर्ष झाल्यानंतर माझ्या गावचं सरपंचपद महिलेसाठी राखीव झालं. आता मी तिकीट कोणाला देईल? केवढा माझ्यावर विश्वास आहे? तरी पहिल्यांदाच भेटलोय आपण आणि पहिल्या भेटीमध्ये एवढा माझ्यावरचा विश्वास काय की पुढच्या वर्षी जर माझं सरपंच पद महिलेसाठी राखीव झालं तर मी गावात शोधणार नाही की कोणती महिला जास्त शिकलेली, तिला कशी योजनांची माहिती, तिला कशी कायद्याची माहिती, तिला कुठून कसा निधी आणावा, अशी महिला मी शोधणार नाही. मग कोण शोधेल? माझ्या बायकोलाच तिकीट देईल. एवढा माझ्यावरचा विश्वास आहे. हा विश्वास माझ्यावरचा नाही, इथल्या व्यवस्थेवरचा आहे. पण द्यायला सुद्धा हरकत नाही, बायकोला पण द्यायला हरकत नाही. पण बायकोला निवडून आणतात आणि सरपंच म्हणून आपणच मिरवतात. परवा BDOची मीटिंग होती, त्यांच्या दाना मी भेटायला गेलो होतो. संपूर्ण तालुक्याच्या सरपंचाची मीटिंग होती, एकही महिला त्याच्यामध्ये नव्हती. 5% आरक्षण देऊन महिलांचा सन्मान तुम्ही वाढवला आणि आता फक्त आरक्षणापुरतं महत्त्व नाही. सगळ्या ताई मंडळींना आता ह्या सगळ्या ताई मंडळी आता लाडक्यासुद्धा झाल्यात. आणि त्या कुणाच्या बी लाडक्या नाहीत. कोणाच्या लाडक्या आहेत? मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणीत. 700 वर्षापूर्वी आरक्षणाचा कुठलाही कायदा नसताना वारकरी संतांच्या संत परंपरेवर जर आपण यादीवर नजर टाकली, सर्व संतांच्या यादीवर नजर टाकली, तर आपल्याला 50% महिला संत दिसतात. आणि त्यातली एकही महिला पाटलाची पोरगी नाही, एकही महिला आमदाराची पोरगी नाही, एकही महिला खासदाराची पोरगी नाही. आणि काय खणखणीत महिला आहेत त्या. एकेकीचं उदाहरण सांगायचं झालं तर पूर्ण व्याख्यान त्याच्यावर होईल, महिला संतांच्या कारकिर्दीवर आणि त्यांच्या सगळ्या एल्गारावर. काय संताचं आहे तुम्हाला सांगतो. आज आमचे पण तरीसुद्धा मगाशी म्हटलं चासकर त्याप्रमाणे चासकर सर की ज्याप्रमाणे वारकरी संप्रदायाला वेगवेगळ्या याच्यामध्ये बदनाम करण्याचं, वारकरी संप्रदायाला भ्रष्ट करण्याचं काम सुरू आहे, त्याच्यात महत्त्वाचं काम केलं जातं आहे. आज सांगितलं तर महिलांनी टाळ वाजवू नये, महिलांनी कीर्तन करू नये, महिलांनी विना घेऊ नये, हे आज सांगितलं जातं आहे. आणि हे आताच महिलांना अशा प्रकारचं नाउमेद करण्याचे प्रयत्न होत आहेत असं नाही. वारकरी संप्रदायामधल्या महिलांचं स्थान सांगत असताना मी सांगतो की आमची जर बहिणाबाई नसती तर आम्हाला वारकरी संप्रदायाचा पाया कोण आणि वारकरी संप्रदायाचा कळस कोण कळलं नसतं. मुक्ताबाई नसती तर आम्हाला ज्ञानेश्वरी वाचायला मिळाली नसती. वारकरी संप्रदायाचा व्यासपीठ चालक पहिला कोणताही पुरुष नाही तर ते स्त्री आहे आणि त्या स्त्रीचं नाव आहे जनाबाई. याच्यावर मला खूप अधिक विश्लेषण करता येईल, पण वेळेची मर्यादा पाहता मी त्याच्यावर इथं थांबत असताना एवढंच सांगणार आहे की 34 वर्ष नामदेव महाराज पंजाबमध्ये राहिले असताना समतेची शिकवण देणारा वारकरी संप्रदाय, 34 वर्ष हा वारकरी संप्रदायाचा समतेचा विचार देण्यासाठी नामदेव महाराज पंजाबमध्ये जाऊन राहिले. आणि नामदेव महाराज 34 वर्षे पंजाबमध्ये असताना पंढरपूरमध्ये वारकरी संप्रदायाचं नेतृत्व कोणी केलं असेल तर ते कुठल्याही पुरुषाने केलं नाही, ते जनाबाईने केले. आणि आपल्या सर्वांना माहीत आहे, सर्वांना अनुभव आहे. इथे बसलेला काही ताई सार्वजनिक जीवनात वावरत असेल तर त्यांना नक्कीच तो अनुभव आला असेल. एखादी महिला जर चांगलं काम करू लागली, एखादी महिला जर चांगलं काम करू लागली तर आमच्या पुरुष मंडळींना ते खपत नाही. आमच्या पोटात लगेच मळमळ व्हायला सुरुवात होते आणि मग त्या महिलेला नाउमेद करण्यासाठी तिच्या चुका शोधण्याचा आम्ही प्रयत्न करतो. पण आम्ही झोपेतून उठण्याच्या अगोदर त्या उठलेल्या असतात आणि आपल्याला जेवू घालून सर्व आवरून आपल्यानंतर त्या झोपतात. बारीक बारीक कामाची सवय असल्यामुळे महिलांच्या कामात चुका निघत नाहीत.
माझी जनाबाई सुद्धा पंढरपूरच्या वाळवंटामध्ये ज्या वेळेला हा सगळा वारकरी संप्रदाय सांभाळू लागली, आषाढीच्या कार्तिकीच्या सर्व प्रथा परंपरा सांभाळू लागली, त्यावेळेला तिथल्या लोकांनी, प्रस्थापितांनी जनाबाईला त्या ठिकाणी नाउमेद करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न केले, तिच्या चुका काढण्याचे प्रयत्न केले. आणि ज्या वेळेला महिलांच्या चुका आम्हाला काढता येत नाहीत, त्यावेळेला त्यांना नाउमेद करण्यासाठी आमच्याकडे एक शस्त्र आहे. कोणतं शस्त्र? तिच्या राहणीमानावर चर्चा करायची आणि राहणीमानाच्या आडून अलगदपणे तिच्या चारित्र्याबद्दल संशय निर्माण करायचा. पंढरपूरच्या वाळवंटामध्ये जनाबाई अशा प्रकारचा वारकरी संप्रदाय सांभाळू लागली, त्यावेळेला जनाबाईच्या बद्दल सुद्धा कुजबूज सुरू केली. काय जणी आहे, रस्त्याने चालते, पदर डोक्यावर नसतो. आमच्या कीर्तनकाराला तर महिलांच्या पदराचं फार टेन्शन. आमचे अर्धे कीर्तनकारांचे महिलांच्या पदरावरच चालतात. पण त्यांना सांगायला पाहिजे की जनाबाईने 700 वर्षापूर्वी तो पदर फेकून दिलेला आहे. जनाबाईची सुरुवात केली, जने तुला कीर्तन करता येणार नाही, जने तुला टाळ वाजवता येणार नाही. पण जनाबाई होती साहेब, ती जनाबाई म्हणजे एवढी खतरनाक बाई. जनाबाई म्हणजे एवढी खतरनाक बाई, ती माणसाला तर घाबरत नव्हतीच. जनाबाई एवढी खतरनाक, ती माणसाला तर घाबरत नव्हतीच, पण देवाला सुद्धा घाबरत नव्हती. जनाबाईने जेवढ्या चांगल्या शिव्या देवाला दिलेल्या आहेत, माणसाला नाही, कुणाला? देवाला. जनाबाईने जेवढ्या चांगल्या शिव्या देवाला दिलेल्या आहेत, तेवढ्या चांगल्या शिव्या इथे बसलेल्या सर्व ताई मंडळींना ट्युशन जरी लावलं, कशाचं? शिव्यांचं, तरी जनाबाई इतक्या चांगल्या शिव्या देता येणार नाहीत. आहे का आपल्याकडे एखादा क्लास? काय ते माझ्या मुली मुंबईला राहतात, त्याच्यामुळे त्यांना चांगल्या शिव्या येत नाहीत. आता तुमची चांगली ओळख झाली आहे. 8-10 दिवस तिला मुलींना इकडे ठेवतो आणि शिव्या शिकवून मुंबईला घेऊन जातो. आहे का एखादा क्लास? मग तुमच्याकडे शिव्या कोणी देत नसेल, तुमच्या अकोल्याच्या शिव्या ऐकली की कळतं हे जुन्नर, आंबेगाव, अकोले ह्या परिसरामधलं कुठलं तरी असलं पाहिजे. अगदी स्वरात शिवी असते. जनाबाई सांगत होतो, काय शिव्या दिल्या देवाला? अरे विठ्या विठ्या विठ्या, मुळमाईच्या कारट्या, तुझी रांडरंडकी झाली, जन्म सावित्रा चोडायला आली, उभ्या राहोनी अंगणी, शिव्या देती दासी जनी. अशी देवाला न घाबरणारी जनाबाई माणसाला घाबरली असेल का? ऐकून घेतलं. जने तुझा पदर खाली पडला बघ, जने तू टाळ वाजू नको बघ. एक दिवशी जनाबाई अशी बाजाराचा दिवस पाहिला आणि बाजारात येऊन उभी राहिली आणि महाराज जनाबाई अशी बाजारात उभी राहून तिथल्या प्रस्थापित लोकांना सांगितलं, डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईल मी, भरल्या बाजारी जाईल मी. पडला काय सांगता? फेकून दिला मी पदर. जनाबाईने पंढरपूरच्या वाळवंटात पदर फेकून दिला आणि सांगितलं की मी आज पदरापेक्षा जे नामदेव महाराजांनी वारकरी संप्रदायाची जबाबदारी माझ्यावर सोपवलेली आहे, ती जबाबदारी पार पाडणं माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. आणि म्हणून पदरापेक्षा आपल्या जबाबदारीला महत्त्व स्त्रियांनी द्यावं आणि आपल्या पदरापेक्षा आपल्या कर्तव्याला महत्त्व देणाऱ्या स्त्रिया इथं निर्माण व्हाव्यात, यासाठी आमच्या जनाबाईने 700 वर्षापूर्वी पदर फेकून दिला. आणि म्हणूनच आज माझ्या ताई ते सर्व बिना पदराच्या बसू शकलात. याचं सर्व श्रेय जनाबाईचं आहे. जनाबाईने पदर फेकून कर्तव्याला महत्त्व दिल्या म्हणून अनेक ताई मंत्री झाल्या, मुख्यमंत्री झाल्या, देशाच्या राष्ट्रपती झाल्या. हे जनाबाईचं त्या ठिकाणी आहे. महिलांना इक्वॅलिटी कशी दिली आहे, हा वारकरी संप्रदायाच्या समतेचा विचार मी आपल्यासमोर मांडतोय. वारकरी संप्रदाय सर्व जातीचा आहे, सर्व धर्माचा आहे. इतकंच नव्हे तर सर्वांना सारखा अधिकार देणारा आहे. वारकरी संप्रदायाच्या अगोदर अशा प्रकारे श्यामसुंदर महाराजांना कीर्तन करण्याचा अधिकार नव्हता. अशा प्रकारच्या आमच्या भोर महाराजांना टाळ वाजवण्याचा अधिकार नव्हता. नामदेव महाराजांनी पंढरपूरच्या वाळवंटामध्ये पहिल्यांदा वारकरी कीर्तन केलं आणि ते कीर्तन करत असताना मी कीर्तन का करतो आहे हे सांगत असताना नामदेव महाराज म्हणतात, नाचू कीर्तनाचे रंगी. आणि पुढे काय म्हटले? वैकुंठाला जाऊ, स्वर्गाला जाऊ, मुक्ती मिळू, ज्ञानदीप लावू जगी. स्वर्गाला जाण्यासाठी कीर्तन नाही, वैकुंठाला जाण्यासाठी कीर्तन नाही, मुक्ती मिळवण्यासाठी कीर्तन नाही, किंबहुना मोक्ष, मुक्ती आणि याच्यापासून वेगळं करण्यासाठी वारकरी संप्रदाय आहे. वारकरी संप्रदाय सांगत नाही की तुम्ही मुक्ती केली पाहिजे, तुम्ही मुक्ती मिळवली पाहिजे, तुम्ही वैकुंठाला गेले पाहिजे. आमच्या संतांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या भगवंताकडे मागणी करणारे अभंग आहेत. तुकाराम महाराजांचे एकंदर 4500 अभंग आहेत.
त्या 4,500 अभंगामध्ये 700-800 अभंग देवाकडे वेगवेगळी मागणी करणारे असतील. नामदेव महाराजांचे अभंग आहेत. नामदेव महाराजांच्या अभंगामध्ये सुद्धा 400-500 अभंग देवाकडे वेगवेगळी मागणी करणारे असतील. पण आमच्या एकाही संताने देवाकडे मला मोक्ष दे, देवा मला मुक्ती दे, देवा मला वैकुंठाला आणि अशी मागणी केलेली नाही. उलट नामदेव महाराजाला तर देवाने ऑफर दिली. मध्ये मध्ये असतात ना काही काही ऑफर, तशी देवाने नामदेव महाराजाला ऑफर दिली. नामदेवा जाता का हो तुम्ही वैकुंठाला? कारण नामदेव महाराजाला आधी काहीतरी वेगळं वेगळं मागा म्हणाले. नामदेव महाराज म्हणजे आम्ही मागणारे नाहीत बाबा देवा, आम्ही निष्काम भक्ती करणार आहेत, त्याच्यामुळे आम्हाला काही नको तुझं. मग म्हणले तुम्ही संत आहात, तुम्ही साधू आहात, त्याच्यामुळे भौतिक जीवनामधलं तुम्ही काही मागणार नाही. मग सगळे महाराज म्हणतात, जी अगोदरची भक्ती परंपरा सांगत होती की तुम्ही वैकुंठाला जायला पाहिजे, तर मग नामदेवा तुम्ही वैकुंठाला जाता का? नामदेव महाराज हसले, म्हणले देवा मला वैकुंठ नको. अरे म्हणले सगळे कीर्तनकार त्याला आळंदीहून पंढरपूरपर्यंत जाईपर्यंत जे कीर्तन करतात ते सांगतात मोक्ष मिळवले पाहिजे, वैकुंठाला गेलं पाहिजे. देहूवर निघालेले पंढरपुरा पण जाणाऱ्या प्रत्येक मुकामावरच्या दिंडीवरच्या कीर्तनकार सांगतात की मुक्ती मिळवली पाहिजे, मोक्ष मिळाला पाहिजे, स्वर्गाला गेलं पाहिजे, आणि तुम्ही नको म्हणून सांगता. नामदेव महाराज हसले, म्हणले देवा जे सांगतात ना वैकुंठाला गेलं पाहिजे, कदाचित त्यांना वैकुंठ कसं माहिती नसलं पाहिजे. मग नामदेवाला विचारलं, नामदेवा तुम्हाला वैकुंठ कसं माहिती आहे का? नामदेव महाराज म्हणले हो मला माहिती आहे कसं वैकुंठ आहे. आपल्यापैकी बसलेल्या किती जणांना माहिती आहे वैकुंठ? कुणाच नाही माहिती, कोणीच जाऊन आलं नाही अजून. एवढा कोविड झाला तरी. बरं काय वैकुंठामध्ये जाऊ दे, आपण कुणी जाऊन आलो नाही, तर वैकुंठामध्ये काय काय म्हणतात? अमृत आहे, कल्पतरू आहे, कामधेनू आहे, आणि अप्सरा आहेत मंदाले साहेब. अप्सरा. बरं अप्सरा तरी कोणत्या कोणत्या येतात? तर माझे आजोबा कीर्तन करायचे आणि आम्ही बैलगाडीतून कीर्तनाला जायचो आजोबांच्या. मग कीर्तनाला आजोबा कीर्तन करायला लागले की मग ते सांगायचे अमकं तमकं स्वर्ग असा आहे, स्वर्ग तसा आहे, तिथे देवांगना असतात वगैरे वगैरे. आणि मग ते इंद्र काहीतरी त्या देवांगनाच्या मागे लागला, त्याला काहीतरी शाप मिळाला वगैरे वगैरे सांगतात. एक दिवशी गाडीतून परत येताना विचारलं, आजोबा ते किती देवांगना आहेत वरे? म्हणले 4. कोणत्या कोणत्या? रंभा, उर्वशी, मेनका आणि तिलोत्तमा. माझे आजोबा ते सांगितलं. पुन्हा आजोबा वयस्कर झाले, माझे वडील कीर्तन करायला लागले. मी वडिलांना विचारलं, अण्णा वर काय बदल? कोणी रिटायर काही नवीन भरती? ते म्हणले काही नाही. म्हणले त्या 4 जणीच आहेत अजून. पुन्हा मी कीर्तन करायला लागलं तर परवा माझ्या मुलाने विचारलं, पप्पा काय बदल? म्हणजे 4 त्या देवांगनाची लाजूलूज दाखवून आम्हाला या ठिकाणी स्वर्गाला जा सांगितलं जातं, वैकुंठाला जा सांगितलं जातं. म्हणजे इथे एकादशी करायच्या, इथे उपवास करायचा, इथे दिंड्या काढायच्या, इथे यज्ञ करायचा, आणि स्वर्गाला जाऊन काय बघायचं? अप्सराचा डान्स. मग इथं काय कमी डान्स बघायला मिळतात का सध्या? म्हणून नामदेव महाराजाला विचारलं, नामदेवा तुम्हाला वैकुंठाला जायचं का? नामदेव महाराज मला म्हणतात वैकुंठाला नको. का नको? वैकुंठ खोपट जुनाट झोपडी. वैकुंठ खोपट आहे, जुनाट आहे, झोपडी आहे, तेथे आडाआडी घालू नको, तसल्या आडबाजूला मला घालू नको. मग तुला काय पाहिजे नामदेवा? नामदेव महाराज सांगतात, मला पंढरपूरचा वास दे, सदा संग हरिदासाचा. मला संतांची संगत दे आणि पंढरपुरामध्ये वास्तव्य दे. तुकाराम महाराज तर जाहीरपणे सांगितलं, म्हणले स्वर्गाला बिरगाला जायचं कोणी तिकडे त्याच्या भानगडीत पडू नका. म्हणले का? तिथं गेलेले लोक कंटाळलेत आणि ते म्हणतात की खाली आलं पाहिजे. काय बघा महाराज, स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्माम्हा. म्हणजे स्वर्गात गेलेले लोक कंटाळलेत आणि ते म्हणतात आम्हाला मृत्यूलोकामध्ये जन्म मिळाला पाहिजे. असं पारलौकिक सुखाची अपेक्षा जी समाजाला दाखवली होती, त्यापेक्षा स्वर्गात जाऊन तिथल्या आनंद शोधण्यापेक्षा या मृत्यूलोकामध्ये माणसाला माणसाशी जोडून आनंद आणणारा हा सांगणारा वारकरी संप्रदाय, ही सांगणारी समतेची शिकवण आहे, स्त्रियाला समानता देण्याची. नामदेव महाराजांनी कीर्तन करताना सांगितलं, नाचू कीर्तनाचे रंगी आणि ज्ञानदीप लावू जगी. आणि याच्यामध्ये सुद्धा नामदेव महाराजांनी काय केलं? अगोदरची कीर्तन परंपरा बदलली. आणि अगोदरच्या कीर्तन परंपरेमध्ये श्यामसुंदर महाराजाला कीर्तन करण्याचा अधिकार नव्हता, टाळकऱ्यांना टाळ वाजवण्याचा अधिकार नव्हता. मग अगोदर कीर्तन परंपरा होती का? होती. अगोदर कीर्तन परंपरा एक होती. सध्या महाराष्ट्रामध्ये 4 प्रकारच्या कीर्तन परंपरा आहेत. एक सर्वात जुनी असणारी कोणती कीर्तन परंपरा? नारदीय कीर्तन परंपरा. त्याच्यानंतर दुसरी नामदेव महाराजांनी सुरू केलेली कीर्तन परंपरा. तिसरी रामदास स्वामींनी सुरू केलेली रामदासी कीर्तन परंपरा. आणि चौथी आमचे सत्यपाल महाराज करतात ते गुरुदेव सेवा मंडळाची तुकडोजी महाराजांनी सुरू केलेली कीर्तन परंपरा. अशा 4 कीर्तन परंपरा आहेत. नामदेव महाराजांच्या अगोदर नारदीय कीर्तन परंपरा होती, ती आजही आहे. पण नारदीय कीर्तनामध्ये कसं असतंय, तुम्ही आता आपलं कीर्तन बघितलं असेल वारकऱ्यांचं, नारदीय कीर्तन फार कमी ठिकाणी असते, सगळ्या ठिकाणी नारदीय कीर्तन असते. नारदीय कीर्तन पुण्यात असते, पण पुण्यात सुद्धा कुठेही नसते.
कुठं असेल हो? सदाशिव पेठेत, बरोबर आहे. नारदीय कीर्तन असतंय कुठं असतंय? मुंबईमध्ये आमच्या डोंबिवलीला असते, मुंबईमध्ये पार्लेला असते. आता सुद्धा एक फार मोठे कीर्तनकार आहेत नारदीय कीर्तनकार. सध्या त्यांचे कीर्तनाचे वर्गसुद्धा ऑनलाईन चालू आहेत. काय नाव? चारुदत्त महाराज आफळे. त्यांच्या कीर्तनाचा विषय काय माहिती आहे का? त्यांच्या कीर्तनाचा विषय आहे नथुराम गोडसे. आणि ते कीर्तनामध्ये सांगतात की नथुराम गोडसे किती श्रेष्ठ होता आणि त्याने गांधीजीला मारून किती पुण्यकर्म केलेलं आहे. म्हणून तुमच्या घुलेवाडीला देऊन एखादा कीर्तनकार म्हणत असेल की मला नथुराम गोडसे व्हावं लागेल, ही आताची ही शिकवण नाही, तर अनेक दिवस तुकाराम महाराजाला बाजूला सारून नथुराम गोडसेचा वारकऱ्यांच्या मनामध्ये घुसवण्याचं काम सुरू आहे. त्याचे हे सगळे परिणाम या ठिकाणी आहेत. आणि नारदीय कीर्तन कसं असतं? नारदीय कीर्तनामध्ये मध्ये कीर्तनकार उभा असतो, डाव्या बाजूला पेटीवाला असतो, उजव्या बाजूला तबलेवाला असतो आणि टाळ एकच असतो. आपल्याकडे 5-25 टाळकरी असतात आणि नारदीय कीर्तनकारमध्ये एकच टाळ असतो आणि तो बाबाच्या हातात असतो. जे काय गायचंय, जे काय सांगायचंय ती एकट्याने सांगायचं, बाकीच्यानं सगळ्यांना ऐकून घ्यायचं, शहाणपणा करायचा नाही. नामदेव महाराजांनी ही कीर्तन परंपरा बंद केली. या बाजूला 5-25 टाळकरी, त्या बाजूला 5-25 टाळकरी, आणि कीर्तनकार कीर्तन करता असताना कीर्तनाला अनुरूप प्रमाण देण्याचा अधिकार हा टाळकऱ्यांना दिला आणि सांगितलं सकळासी येथे आहे अधिकार, कीर्तन करण्याचा, उद्धरून जाण्याचा अधिकार सगळ्यांना आहे. त्याच्यामध्ये बाळे नारी न राधी करोणी वेशाही, अशा प्रकारे कीर्तनामध्ये सर्वांना सामावून घेण्याचा सुरुवात ही नामदेव महाराजांनी केली. म्हणजे खऱ्या अर्थानं नामदेव महाराजांनी आध्यात्मिक लोकशाहीचा पाया घातलेला आहे. आणि नामदेव महाराज फक्त कीर्तन करून नाही थांबले. कीर्तनासाठी नामदेव महाराजांनी एक वेगळा काव्य प्रकार निवडला. कोणता? अभंग. आणि अभंगाचे सुद्धा जसे कीर्तनाचे 4 प्रकार आहेत तसे अभंगाचे 3 प्रकार आहेत. समचरणी अभंग, चवचरणी अभंग आणि दीडचरणी अभंग. त्याच्यामध्ये मी जास्त वेळ गुंतणार नाही. समचरणी अभंग लिहिला, दीडचरणी अभंग लिहिला आणि चौचरणी अभंग लिहिला आहे. चौचरणी अभंग लिहा असं सांगून प्रत्येक आपल्या समकालीन संतांना लिहित नामदेव महाराजांनी केलं. त्यांच्या मनामधल्या भावभावना व्यक्त करण्याचं काम नामदेव महाराजांनी केलं. पण भारतीय संविधानाने समानता दिली, ती मगाशी आपल्या विचारामध्ये दिसते. आणि नामदेव महाराजांनी अभंग लिहून आपल्या मनामधल्या भावभावना व्यक्त करण्याचं अधिकार देऊन जे भारतीय संविधानाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे ते नामदेव महाराजांनी त्या काळात दिलेलं आहे. नामदेव महाराजांनी जर अभंग हा काव्य प्रकार लिहिला नसता तर चोखोबा महाराजाला पंढरपूरच्या वाळवंटामध्ये केवळ वेगळ्या जातीत जन्माला आलेला आहे म्हणून मारहाण झाली होती, हे आम्हाला आता कधीच कळलं नसतं. अलीकडेच बडव्यांना पंढरपुरातून हटवलं, मंदिरातून हटवलं. त्याची न्यायालयीन लढाई त्या 30-40 वर्षे चालू होती. वारकरी एका बाजूला लढत होते, बडवे एका बाजूला लढत होते. शेवटी बडव्यांना हटवलं. मग चर्चा सुरू झाली, डिबेट सुरू झालं. IBN लोकमतवर चर्चा सुरू होती. पुण्यामधून आमचे सदानंद मोरे सर होते, तिकडून आमचे हा लढा लढणारे पाटणकर साहेब तिकडून होते आणि मी मुंबईच्या स्टुडिओमध्ये होतो. आणि पंढरपूरच्या त्या ठिकाणाहून एक बडवे होते त्यांचे नेतृत्व करणारे. आणि त्या चर्चेमध्ये बडवे महाराजांनी आव्हान दिलं की वारकऱ्यांची बडव्यांनी हजारो वर्षे सेवा केलेली आहे, पण हजारो वर्ष बडव्यांनी वारकऱ्याची सेवा केलेली असली तरी आज आमचा हक्क या न्यायालयाने हिरावून घेतलेला आहे, या व्यवस्थेने हिरावून घेतलेला आहे. आमच्या बडव्यावर अन्याय झालेला आहे. आमच्या बडव्यांनी कायम वारकऱ्यांची सेवा केलेली आहे आणि बडव्यांना त्रास दिला असं जर तुम्ही म्हणत असाल तर एक तरी उदाहरण द्या आणि त्याचा पुरावा द्या, असं त्यांनी आव्हान दिलं. दुसरा प्रश्न अँकरने काहीतरी मोरे सरांना विचारला, तिसरा प्रश्न पाटणकर सरांना विचारला, चौथा प्रश्न मला काहीतरी वेगळा विचारला होता. पण मी सांगितलं की आमच्या बडवे महाराजांनी एक आव्हान दिलेलं आहे आणि त्याचं उत्तर अजून कुणीही दिलेलं नाही. मला वाटतं त्याचं उत्तर त्यांना मिळालं पाहिजे अगोदर. काय आव्हान दिलं आहे? बडवे महाराज म्हणले की वारकऱ्यांना बडव्याने कधी त्रास दिला नाही आणि जर त्रास दिला असेल तर त्याचा पुरावा द्यावा. मी म्हणलं खरं तर वारकऱ्यांना बडव्याने हजारो वर्ष त्रास दिला असला पाहिजे, पण मी हजारो वर्ष म्हणणार नाही, पण 700 वर्षापूर्वी वारकऱ्यांना बडवे त्रास देत होते असं मात्र मी ठामपणे म्हणेल. त्याच्यावर ते बडवे म्हणाले काय 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 पुरावा आहे तुमच्याकडे? मी तुम्हाला पुरावा मागतोय, असं तोंडी बोलून चालणार नाही. म्हणलं हो मी पुरावाच देणार आहे. कोणत्या पोलीस स्टेशनला केस झाली आहे? म्हणलं महाराज त्यावेळेला पोलीस स्टेशन तक्रार दाखल करून घेत नव्हते व चोखोबा महाराजांची, म्हणून त्यावेळेला ज्यांच्या तक्रारी कुणी ऐकत नव्हतं ते लोक पांडुरंगाला साक्षी ठेवून आपल्या तक्रारी मांडत होते. आणि चोखोबा महाराजांनी आपल्यावर झालेली अन्यायाची तक्रार आमच्या पांडुरंगाकडे केली आहे. म्हणजे काय तक्रार आहे? त्यावेळेला त्यांना सांगावं लागलं काय? धाव घाली विठू आता चालू नको मंद,
बडवे मज मारिता ती काय ऐसा अपराध, विठोबाचा हार तुझ्या कंठी कैसा आला, आणि शिव्या देती म्हणती महाराज देव बाठविला. म्हणलं पुजारी नाही म्हटलं, मग काय म्हटलंय? बडवे मज मारिता ती काय ऐसा अपराध. आणि कारण शिव्या देती म्हणती महाराज देव बाठविला. अजून तुम्हाला काय पुरावा पाहिजे? मग ते म्हणतात काय असलं तुम्ही जुनं काढायला लागल्यास त्याला काय करणार. आणि तुम्हाला सांगतो त्याच्या पुढचा आहे कोण? चोखामेळाचा मुलगा. मुलाचं नाव आहे कर्ममेळा. आपल्या आईबापाबरोबर रोज जायचा कुठं? कीर्तन ऐकायला. आत मंदिरात कीर्तन व्हायचं, बाहेर एक कुटुंब बसलेलं असायचं. अस्पृश्य असल्यामुळे मध्ये जाता येत नव्हतं. अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग, किंवा अबीर गुलाल उधळीत रंग, आणि नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. एक ताई तो अभंग यूट्यूबला पाहिलं तर खूप आपण असा आळवताना वगैरे दिसतात की अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. पण त्याच्यामधली वेदना कधी आपण जाणून घेतली का? काय म्हणतात चोखोबा महाराज? उंबर ठ्यासी कैसे शिव आम्ही यातीहीन, उंबर ठ्यासी कैसे शिव आम्ही यातीहीन, रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही दीन. म्हणजे ही काही साधारण गोष्ट आहे का? केवढी वेदना असेल. आणि हा चोखामेळ्याचा मुलगा कर्ममेळा बघायचा. माझा बाप, माझी आई, माझी मावशी, मावशीचे मिस्टर बंका, हे सगळेजण कीर्तनाला जातात. आज कीर्तन सुरू होतं, बाहेरही बसतात. कीर्तनकार मोठ्या तोऱ्यामध्ये सांगतो की ह्या जगामधले सगळे लेकरं हे देवाची अंश आहेत, देवाची मुलं आहेत. ममे अंश जीव लोके जीवभूत सनातन, हा या जगातली सर्व लेकरं, सर्व जीव हे माझी अंश आहेत, असा भगवंत म्हणतो. मग या कर्ममेळ्याला, छोट्या कर्ममेळ्याला प्रश्न पडतो की या जगातली सर्व लेकरं जर या देवाचा अंश आहेत तर मग आम्ही कुणाचा अंश आहोत? मग आम्हाला का मंदिरामध्ये जाता येत नाही? आम्हाला का त्या देवाची पूजा करता येत नाही? इतकंच नव्हे तर कीर्तन संपतं आणि कीर्तन संपल्यानंतर आत पंक्ती बसतात. आणि आत पंक्ती बसल्यानंतर सर्व आनंदाने मध्ये जेवतात. आमच्या पोटामध्ये भुकेचा आगडोंब उसळलेला असतो, आमच्या तोंडाला पाणी येतं, पण माझ्या बापाला, माझ्या माईला, मला एकही भाकरीचा तुकडा, एकही अन्नाचा घास मिळत नाही. आणि मग ज्या वेळेला आतल्या सगळ्या पंक्ती संपतात त्यावेळेला त्या सगळ्या खरकट्या पत्रवाळ्या उचलून बाहेर टाकल्या जातात. आणि त्या खरकट्या पत्रवाळ्यावर उरलेल्या अन्नावर माझ्या बापाला जगावं लागतं. देवा, हे जर सगळी लेकरं तुझी आहेत तर मग आमची का अशी अवस्था आहे? आणि चासकर साहेब असं पक्षपातीपणे वागल्याबद्दल चोखामेळ्याचा मुलगा फक्त देवाला प्रश्न नाही विचारत की देवा तू असं पक्षपाती का वागतो म्हणून. कर्ममेळा देवाची लाज काढतो, लाज. काय म्हणतो कर्ममेळा? कर्ममेळा म्हणतो आमुची केली हिन याती, तुझना कळे श्रीपती, जन्म गेला उष्टे खाता, आणि लाज नाही तुझ्या चित्ता. देवा तुला तुझे लेकरं उपाशी राहत असताना लाज कशी वाटत नाही? हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. हे नामदेव महाराजांनी दिलेलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. आणि म्हणून अशा अभिव्यक्तीची स्वातंत्र्याची सुद्धा मुहूर्तमेढ आम्हाला संत साहित्यातून त्या ठिकाणी मिळते. समतेचा मंत्र मिळतो, स्वातंत्र्याची आस मिळते आणि बंधुत्वाची शिकवण मिळते. विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं. आणि संविधान लिहिल्यानंतर संविधान सभेच्या शेवटच्या भाषणामध्ये बोलत असताना बाबासाहेबांना सगळ्यांनी प्रश्न विचारला, बाबासाहेब अहो तुम्ही समता लोकांना दिली आहे, सगळ्यांना आता समान पातळीवर वागवलं जाणार आहे, कुणाला अस्पृश्य म्हणून बाहेर लुटलं जाणार नाही, कुणाला आदिवासी म्हणून त्याच्यावर अन्याय केला जाणार नाही, अशा प्रकारची समतेची सर्व त्या ठिकाणी व्यवस्था कायद्याने केलेली असताना, स्वातंत्र्य बोलण्याचं स्वातंत्र्य दिलेलं असताना आता तुम्ही बंधुत्व कशाला मागतो बाबासाहेब? असं ज्यावेळेला प्रश्न काही लोकांनी विचारले त्यावेळेला आपल्या संविधान सभेच्या शेवटच्या भाषणात बोलत असताना बाबासाहेब म्हणतात की समता आणि स्वातंत्र्य आपण कायद्यानं दिलं असलं तरी समता आणि स्वातंत्र्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला प्रत्येक ठिकाणी दंडुक्याचा वापर करावा लागेल, प्रत्येक ठिकाणी पोलीस उभा करावा लागला तर ते खरं स्वातंत्र्य असणार नाही, ती खरी समता असणार नाही. समता आणि स्वातंत्र्य त्यावेळेला लोकांच्या मनामध्ये खरं निर्माण होईल की लोक ज्या वेळेला एकमेकाच्या माणूसपणाचा सन्मान करतील, एकमेकाला बंधुत्वानं वागवायला लागतील. आणि मंडळी, वारकरी संतांच्यामध्ये आपल्याला हे बंधुत्व पाहायला मिळतं. बघा, मी मुंबईमध्ये राहतो आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे मुंबईमध्ये एक सण फार मोठा साजरा केला जातो. कोणता सांगितलं? 31. आणि 31 साजरा करताना फार मुंबईमध्ये उत्साह असतो. म्हणजे विशेषतः 18 ते 28, 35 दरम्यानची जी मुलं आहेत ती न्यू इयर साजरं करण्यासाठी लगेच ग्रुप स्थापन करतात. आता एकमेकाला भेटायची पण गरज नाही, व्हॉट्सअपवर ग्रुप करतात, न्यू इयर सेलिब्रेशन ग्रुप. आणि मग त्या ग्रुपवर चर्चा करून कोणत्या तीर्थक्षेत्राला जायचं 31ला हे त्याचं डेस्टिनेशन ते पक्कं करतात.
आणि ते डेस्टिनेशन पंढरपूर नसतं, आळंदी नसतं, देहू नसतं, ते असतं लोणावळा, खंडाळा आणि कुठलं तरी रिसॉर्ट. आणि मग ते 15-20 मुलं एखाद्या जीपमध्ये, एखाद्या छोट्या व्हॅनमध्ये बसतात. 31 तारखेला 30 तारखेला रात्री बसतात, 31 तारखेला तिकडे पोचतात सकाळी, आणि तिकडे पोचल्यानंतर त्या तीर्थक्षेत्राच्या जाऊन सकाळी सकाळी ज्ञानेश्वरीचं पारायण करायला घेतात. असंच करतात का? काय करतात तुम्हाला माहिती आहे, त्याच्याबद्दल मी जास्त सांगणार नाही. पण जे तिकडे जाऊ शकणार नाहीत, जे तिकडे जाऊ शकणार नाहीत ते मुंबईला गेट ऑफ इंडिया, गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी या ठिकाणी जातात. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर 11:30च्या सुमाराला वगैरे ते जमा होतात. त्याच्यामध्ये 10-12 हजार मुली, 10-12 हजार मुलं एका त्या ठिकाणी चौपाटीवर होतात. 12 वाजता सेलिब्रेशन करतात, 12:30 वाजता घराकडे निघतात. 2 तास 10-12 हजार मुलं मुली एकत्र असतात. तर जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये 200 ते 300 तक्रारी दाखल होतात की त्याने मला चुकीचा इशारा केला, त्याने मला चुकीच्या जागेवर स्पर्श केला, त्याने मला माझ्याशी चुकीचं वागला. अशा विनयभंगाच्या 100-150 तक्रारी दाखल होतात. पण 22 दिवसाचा प्रवास आहे. कधी कधी उघड्यावर राहावं लागतं, कधी कधी पावसात राहावं लागतं. महिला आणि पुरुष काही काच त्या जे काही तुटी असते ह्याची तिथं आंघोळ करतात, तरी माझ्या एकाही माईची, एकाही बहिणीची, एकाही ताईची तक्रार नसते की माझ्याकडे कोणतरी चुकीच्या नजरेने पाहिले. आमच्या दिंड्याचे क्रमांक असतात, त्या दिंड्यांचा क्रमांक सोडून आपण एखाद्या वेळेला एखाद्या टॉयलेटच्या लाईनीमध्ये उभा राहिलो तर तिथे घुसण्याचा प्रयत्न करतो. पण पंढरपूरच्या वारीमध्ये ज्या दिंड्याचे नंबर दिलेले असतात त्या नंबराच्या मागे पुढे कधी कोणी जात नाही. किंबहुना जर त्याच्यामधून कुणाचं एखादे काहीतरी चुकीचं झालं तर साहेब पोलीस असतात, त्यांच्या हातात दंडुका असतो, पण एकदाही दंडुका उगारावा लागत नाही. त्याच्यातून आमच्या वारकऱ्यातून कुणाकडून जर काही थोडीफार चूक झाली तर रात्री आमची समाज आरती होते. समाज आरती झाल्यानंतर समाज आरतीचे टाळ वाजत असताना आमचे चोपदार असा आपला दंड उंच करतात, आणि दंड उंच केल्यानंतर सगळे टाळ एका क्षणात बंद होतात. ज्याची कुणाची दिंडीवाल्याची तक्रार असेल त्याचा एक टाळ वाजत राहतो. चोपदार त्याच्याकडे जातात, त्याची तक्रार विचारतात, आणि दुसऱ्या दिवशीच्या संध्याकाळपर्यंत त्यांच्या तक्रारीचं तिथंच निवारण केलं जातं. पोलिसांना हस्तक्षेप करावा लागत नाही. पोलीस असतात पण पोलिसांना हस्तक्षेप करावा लागत नाही अशी व्यवस्था कुठे असेल तर ती या आमच्या दिंडीमध्ये पाहायला मिळते. आणि संत साहित्यामध्ये आपल्याला बंधुत्वाचा सर्वोत्कृष्ट आविष्कार कुठं पाहायचा असेल तर तो आम्हाला पसायदानामध्ये दिसतो. पसायदान कुठल्या ग्रंथामधलं आहे? पसायदान ज्ञानेश्वरीमधलं. आणि ज्ञानेश्वरी हा कुठल्या ग्रंथावरचा आधारित ग्रंथ आहे? गीता. मगाशी आमच्या महाराजांनी सांगितलं गीता, आणि गीतेचं वचन पण सांगितलं. पण तुम्हाला सांगतो ज्ञानेश्वरी ही गीतेवर केलेलं भाष्य आहे, आणि ज्ञानेश्वरी पूर्ण झाल्यानंतर मागितलेलं पसायदान आहे. पण नम्रपणे या ठिकाणी आणखी एक थोडंसं धाडसी विधान मी करणार आहे. काय करणार आहे की गीतेवर भाष्य करून ज्ञानेश्वरी झाली, आणि ज्ञानेश्वरी पूर्ण झाली तर पसायदान लिहिलं. पण पसायदानामधला विचार आणि गीतेमधला विचार एक नाही. तुम्ही म्हणाल महाराज कसं काय असं? तुम्हीच या ठिकाणी सांगता की गीतेवर ज्ञानेश्वरी लिहिली आहे आणि त्याच्यानंतर पसायदान लिहिले, मग दोघांचा विचार सारखाच असला पाहिजे. तसा विचार नाही. कसं काय? जर ज्ञानेश्वरी गीतेच्या तत्वज्ञानाप्रमाणे जर पसायदान लिहिलं असतं तर ते आता आहे तसं पसायदान झालं नसतं. मग ते पसायदान कसं झालं असतं? आता विश्वात्मके देवे, जे दुष्ट आहे ते सकाळपर्यंत तडफडून मरून जावे का? परित्राणाय साधूनाम विनाशायच दुष्कृताम. पण गीता सांगणारा भगवंत आहे आणि पसायदान मागणारे संत आहेत, आणि संताची भूमिका ही आईसारखी असते. आणि आईला आपलं कोणतंच लेकरू मरावं वाटत नाही, म्हणून ज्ञानेश्वर महाराज दुष्ट मरावं म्हणत नाहीत. मग काय म्हणतात? जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे. दुष्ट मरण्याची गरज नाही, तर त्याचा दुष्टपणा संपला पाहिजे. आणि बंधुत्वाचा सर्वोत्कृष्ट आविष्कार देताना तुकाराम महाराज आपल्याला एक पूजा करायला सांगतात, आणि ती पूजा मी तुम्हाला सांगणार आहे. आणि ती पूजा सांगून मी थांबणार आहे, कारण महाराज आहे, एवढा लांबून आला आहे, म्हणजे काहीतरी पूजा तर सांगावं लागेल ना. हां, आणि मग मी तुम्हाला पूजा सांगणार आहे. पण ती पूजा मी सांगितलेली नाही, तर तुकाराम महाराजांनी सांगितलेली आहे. तुकाराम महाराज सांगतात की तुम्हाला मी पूजेचं टेक्निक सांगतो. तुकाराम महाराज सांगतात की मी तुम्हाला पूजेचं तंत्र सांगतो. तुकाराम महाराज सांगतात की मी तुम्हाला पूजेचं वर्म सांगतो. काय म्हणतात तुकाराम महाराज? कोणाही जीवाचा न घडो मत्सर, कोणाही जीवाचा मत्सर घडू नये
हे काय? हे टेक्निक आहे, हे तंत्र आहे, हे वर्म आहे. कशाचं वर्म आहे? वर्म सर्वेश्वर पूजनाचे. सर्वेश्वराच्या पूजनाचं वर्म काय असेल तर कोणाही जीवाचा मत्सर घडू नये. इथं सर्वेश्वर म्हटलंय, इथे अल्ला नाही म्हटलं, इथे येशू नाही म्हटलं, इथे बुद्ध नाही म्हटलं, इथे विष्णू नाही म्हटलं. मग काय म्हटलंय? सर्वेश्वर. मग कुणाचा ईश्वर अल्ला असू शकतो, कुणाचा ईश्वर येशू असू शकतो, कुणाचा ईश्वर बुद्ध असू शकतो, पण ज्याचा जो ईश्वर असेल त्याच्या ईश्वराच्या पूजेचं वर्म काय असेल तर कोणाही जीवाचा मत्सर घडू नये. आज मत्सराचा, द्वेषाचा, तिरस्काराचा वनवा पेटलेला असताना हा तुकाराम महाराजांचा अभंग प्रत्येकाने हृदयावर करून ठेवला पाहिजे. आणि म्हणून तुम्हाला पूजा करावीच वाटली तर मंदिरात नाही गेला तरी चालेल, घराच्या देव्हाऱ्यासमोर 2-2.5 तास नाही बसलात तरी चालेल, पण कुणाचा मत्सर करू नका. त्याच्यामुळेच तुमचा सर्वेश्वर प्रसन्न होणार आहे. पण तुम्ही म्हणाल, महाराज तुम्हीच आता सांगितलं की जातीयतेचा एवढा वनवा पेटलेला आहे, जाती जातीमध्ये भांडणं लावले जात आहेत, जातीवरचे भांडणं कमी पडतात की काय म्हणून पुन्हा ओबीसी, मराठा वगैरे सवर्ण अशा प्रकारचे भांडणं लावले जात आहेत. ते भांडणं कमी पडतात की म्हणून पुन्हा हिंदू मुस्लिम अशा प्रकारचे धार्मिक भांडणं लावले जात आहेत. ते कमी पडतात म्हणून की काय ख्रिश्चन आणि मुस्लिम आणि हिंदू अशा प्रकारचे भांडणं लावले जात आहेत. मग एवढा जातीयतेचा, धर्मांधतेचा वनवा पेटलेला असताना तुम्ही सांगता की आम्ही एकट्याने अशा प्रकारची पूजा केली पाहिजे. तर आम्ही एकट्याने एवढ्या वनव्यात अशी पूजा केली तर त्याचा काय फरक पडेल? आणि आम्ही एकट्याने ती समता, स्वातंत्र्य, बंधुत्व मानून चालल्यामुळे जर फरकच पडणार नसेल तर आम्ही तरी हा प्रयत्न का करावा, असा प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होईल. त्याच्यासाठी चिमणीची एक गोष्ट सांगून थांबणार आहे. जंगलाला आग लागलेली असते, सर्व प्राणी आपापल्यापर्यंत ती आग विझवण्याचा प्रयत्न करतात. हत्ती आपल्या सोंडेतून पाणी टाकतो, वाघ आपल्या तोंडातून पाणी टाकतो, सिंह आपल्या तोंडातून पाणी टाकतो. दुपारची वेळ आहे, वनवा पेटलेला आहे, सर्व प्राणी प्रयत्न करतात. त्याच वेळेला एक छोटीशी चिमणी नदीवर जाते, 2 थेंब घेते, आगीवर टाकते. नदीवर जाते, 2 थेंब घेते, आगीवर टाकते. चिमणी घामाघूम होते. आणि चिमणीचं झालेलं हे घामाघूम रूप पाहून एवढ्या संकटातही हातीला हसू येतं. आणि हत्ती म्हणतो, चिमणीबाई अगं एवढा मोठा वनवा पेटलाय आणि तू इथे 2 थेंब पाणी टाकते आहेस, तुझ्या हे 2 थेंब पाण्याने ही आग विझणार आहे का? आणि ती जर विझणार नसेल तर तू कशाला परेशान होतेस, तू कशाला एवढी प्रयत्न करतेस? त्यावेळेला चिमणीनं जे दिलेलं उत्तर आहे ना, ते उत्तर इथे बसलेल्या प्रत्येक माणसाने आपल्या हृदयावर कोरून घेऊन जा. चिमणी म्हणाले, हत्ती दादा माझ्या शक्तीची मर्यादा मला माहीत आहे, माझ्या या 2 थेंब पाण्याने ही आग विझणार नाही हे मला माहीत आहे. पण हत्ती दादा ज्या वेळेला या आगीचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेला माझं नाव आग लावणाऱ्यांच्या यादीत नसेल, तर आग विझवणाऱ्यांच्या यादीमध्ये असेल. हे मैदान सोडताना आपण सर्व या अकोलेकरांनी आपला संकल्प करा की ज्या वेळेला या अकोल्याचा इतिहास लिहिला जाईल, ज्या वेळेला संगमनेरचा इतिहास लिहिला जाईल, ज्या वेळेला अहिल्यानगरचा इतिहास लिहिला जाईल, ज्या वेळेला महाराष्ट्राचा इतिहास लिहिला जाईल आणि ज्या वेळेला भारताचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेला माझं नाव धर्मांधता पसरवण्याच्या यादीत नसेल, माझं नाव स्त्रियांचा द्वेष करणाऱ्यांच्या यादीत नसेल, माझं नाव जात्यांधा पसरवण्याच्या यादीत नसेल, माझं नाव अंधश्रद्धा पसरवणाऱ्याच्या यादीत नसेल, तर माझं नाव या देशाला मजबूत करण्यासाठी ज्या ज्या महापुरुषांनी प्रयत्न केले त्या महापुरुषाच्या यादीत शेवटचं तरी नाव आपलं राहावं असा आपण संकल्प करावा, अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जे कारण